कामावरून आलो तर हिचा काही दंडाकडे येणार नाही झाला, तर आज आलो पूर गेल्यावर. आणि इकडचं अजून पाणी आटालंच आहे. पूर निघला होणार, रस्ते वगैरे झाले चालू. बांध्यातला राहिला आहे आता. आणि हे आमचा 2 बांध्याची पट्टी. पारे दोरे तर सवानच झाले. कचरा तर नाहीच आहे, पण लावलेला तुरी, वाल, पोपट, मूग, उडीद, चना, वटाणा, डाळ काहीच नाही राहिला. पराकोण्या बांधीत टाकलं नव्हतं ना. म्हणजे मी अजिबात इकडं आलोच नाही, तर माहितीही नाही. या बांधीत टाकलू म्हणत होता बरा एक, पण पाणी भरपूर आहे. आणि हा परा पूर्ण चिवारला. विचार करा, जर का आता हा एकच दंड राहिला असता कास्तकाराकडं आणि पूर्ण कास्तकारी घरचे याच्याच दंडाच्याच भरोश्यावर राहिले असते, तर या झाडाची फांदी मोठी चांगली वाटली असती, नाही का? म्हणजे केलेली मेहनतही नाही आहे आणि लावलेला दाणाही नाही. यात काय करेल कास्तकार? वरचा पाणी तर एवढा आलाच नाही, कपूर येईल. दुसऱ्या इकडचं पाणी दुसऱ्याला त्रास. आणि आला तो मलोड्याच्या वरी आलो. बड्या वाटत आहे. 3-4 दिवसानंतर मस्त पारे हिरवेगार झाले आहेत, पण हा गवत पेंडी बांधण्यालायक काही झाला नसे. आणि पेंडी बांधाची वाट पाहिला तर होते कापा लागल. आणि त्या बांधील टाकलाय मोलका. आवत्या जसा टाकते तसे हरकास. इकडं कोणत्यात काही ट्रॅक्टर लागली नाही, तर धान होतात. आता धान कापलो एवढंही, आणि आता हे लावीन येते शिंगोडे. आणि शिंगोड्याची हालत तर बहु खराब झाली आहे, वारत आहेत. आता होतेत का नाही होत का भरोसा नाही, पण पाण्यात टाकून ठेवतो, का होते का. आणि ते बाउंडर का असं ठेवलो, मोठा पाणी जर का येईल तर तिकडं गेला नाही पाहिजे शिंगोड्याचे झाड, त्याचे अटकावण्यासाठी ठेवलो. आणि हे बांधी पोळ्या ठेवल्या नाही राहण्याचा हा झाला पाहिजे नुकसान. या बांधीला शेवटक्यान ठेवलं नाही असतं तर हे शिंगोड्याचे झाडं होते, फेकून ठेवून दिलं नसतं तरी होत होता. फेकून ठेवलाय तरी जमते, असं नाही का जाऊन ते रोवलासच पाहिजे. शिंगोड्याचा काही नियमच नसे, फक्त शिंगोड्याला पाणी पाहिजे भरपूर. आता हिला मोलका टाकला आहे. जिथं जिथं पुरानं गेला ते तर गेलास, पण जिथं पूर नाही गेला तिथं हे झाडं कसे होत आहेत. म्हणजे पाणी सतत पडण्याने, नाही का, हेच माती त्या झाडावर जाऊन चिपकली आहे. आता ते झाडं वारत आहेत, असे होत आहेत मातीमुळे. म्हणजे माती खाता आहे त्यांना. प्रत्येकच झाडं आता तसे होत आहेत.
म्हणून सवान पारही राहिलेत तोही नुकसान आहे, आणि कचरा राहिला तर कचऱ्यातही नाही होत. माणूस करावा तरी काय. आणि हा इथपर्यंत पाणी होता. हे जे डवरी डवरी दिसते ना मातीने भरलेली, तिथपर्यंत पाणी होता. टेकरावरच आम्ही, नदीत नाही. नदी दाखवतो चला. बुडाशीन पाणी होता. घसरला तर पसरला. ठीक आहे. पेटी थोडशानं वाचली नाही, बुडली. हे भोवरायची पेटी हो. पहा पेटीच्या लेवलमध्येच बरोबर पाणी आहे. एवढा 1.5 फूट खाली असेल पाणी पेटीच्या. 1.5 फूट नाही, 1 फूट. आणि हे आमची वैनगंगा, रुद्र रूप घेतलेली वैनगंगा. या झाडाशी बुडाशी पाणी आहे. ठीक आहे. कवऱ्या रुद्र रूप. आणि तिकडे गेला तर रस्ताच बंद होते. अबे आमची मोटर खिचलं कोणाकड. इकडं ठेवली होती ना, इकडं पाईप गेलाय. तिकडं ठेवली होती. ते डार दिसत आहे, ते डार, त्या डारीच्या ते इकडं तेवढ्यात ठेवली होती. आता इकडं गेली आहे का कोणाकडे गेली आहे का माहीत नाही. का पाईप असा फक्त राऊंड मारला नसू शकते. काही होऊ शकते. आता काही सांगता नाही आटल्याशिवाय. आणि आटल कधी मला तर नाही माहीत. बहु पाणी आहे. पुरी नद सवान आहे. खडक्कन आहे ना, फडक्कन असे दिसत. पोहता येते म्हणा, आपल्याला काही टेन्शन नसते एवढी. वा 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 वा, का भारी दिसते नद नाही पुरी सवान. एक कहाणी होती ना, एका लहानपणापासूनची ऐकत आलेली. आता ते प्रत्येक गावात आहे का काय का माहीत नाही. दोथट झाल्यावर पाण्यावरून कोणतरी चालत चालत गेला. आता ते सत्य आहे का खोटी आहे माहीत नाही. ट्राय करून पाहू. पार दारीला खालतच जाते. सिद्धा तिकडे गडचिरोली. जय श्री गावोबा. तसा स्वप्न बहु मोठा आहे, पण ते म्हणतात ना, खिशात नाही मनी न धावते 17 जणी. तशावर काय वावर. मस्त पारे दुरे हिरवे गार पडले आहेत आणि धाने हिरवा पडलाय. आता निंद्याची दवाई नाही मारणं झाला पावसामुळे, पुरामुळे. रवतानी मस्त दाट दिसत होता, आता पतला दिसत आहे हायब्रिडचा असल्यासारखा. पहिलं आता वालाचाच पारा सोडवा म्हणलो, खाकऱ्या बिकऱ्या गाडाला बरं होते. येलो आता जातीलही ना. आणि या काट्या आहेत, यायलाही तोडताड करत जावं लागेल.
एवढीच जागा कापलेला आणि हा बिन कापलेला. आणि आता खाली जायचं काही काम नाही, पारेस तसे मारले आहेत. वरतवूनच आपलं सगळं काम होते, फक्त इथं बसायचा आणि दोन्ही यांगाचा कापायचा. माझ्या पायावर नाही का आयती सोनुली आली. हे मोकाट आहे तरी उडत नाही. माणसाचा परसे लागला का उडायला नाही पाहिजे. उडना. आणि हे आले बिनबुलाय बाराती चिल्लू बाल्लू. शाळेला सुट्टी आहे तर अबे सोनूली भेटली बे. मायक्रोन पाहून बरं जीव हा उडत नसे ना. का भारी वाटते यार, सोन्यासारखा नाही. हिरा भेटला का हिरा. उडली आता. रावताच्या वजी आलो होतो तुरी लावासाठी. हा तर पुरा परा बिरा बुडला होता. हाही पारा मेरावरी गेला होता पाणी. परा पूर्ण चिवरल्यासारखा झाला. पूर आला त्या दिवसापासून घरीच राहतो, कुठंच जाणी नाही. तब्येतच खराब आहे. कधी पोटाचा त्रास, कधी जेवणाचा त्रास, याचा त्याचा त्रास हो. दवाखान्यात जास्त फिरत आहो. कधी कधी दुसऱ्याला नेतो तर कधी स्वतःच जात आहो. तर आता दंडा वावराकडे गेला का बाप म्हणते रिकामा बसतेस तर घरीच का नाही राहायस म्हणते. तर मग काय आता आज घरी सौ. काल गेलो होतो रुवाल तुऱ्या, थोड्या वेळ 4-5 पार रोवलो आणि मग वापस आलो. आता विचार करत आहो घरी राहून काही गमत नसे तर हे सांग तरी थोडीशी साफ करावा म्हणत आहो. पडी जागा आहे आणि हा केळीचा झाडही पडला आहे, याला तोडून टाका लागेल आणि बड्यापैकी साफ करा लागेल. आणि आता बड्यापैकी पूर सवान केलो. तशी जागा दिसते कमी पण आहे भरपूर. पुरी इकडची माती तिकडं बड्यापैकी लेवलमध्ये. आणि आंघोळ वगैरे केलं. हा राहिला थोडंसं गार्डन, मातीच नाही आहे एवढी. मस्त वाटतं नाही व्ह्यू. आणि इथं नाही का रोडची आवश्यकता आहे. तर गावातले ग्रामपंचायतले सदस्य मेंबर वगैरे येतात तर बनवणंच म्हणतात. आता तरी माझ्याच पायनी 3-4 वर्ष होत आहेत. तसंच 25 वर्षाचा घोडा आहे मी. पण आत्ता बोललेले शब्द नाही का
हो हो करून, हो हो करून हात चालू आहे. तरी कसा कम से कम रोड झाला तर मग आपल्याला काही करता येते. जर का जागा लागत असेल रोडला तर घेऊ थोडीशी. तसं नाही, पण रोड झाला पाहिजे. कारण की घरामागचीच हो. आणि रोड झाल्यावर कसा मग आपल्याला मग काही करता येते. नाही तसे चांगले चांगलेच रस्ते नाही होत आहेत. खाताईवरचा रस्ता होईल म्हणून भरोसा तर नसे. आणि आजचा रविवार, आजचा उपवास आहे. तर आजचा उपवास कितवा उपवास हो? 15 तारखेचा धरलो होतो वाटतं नाही का? कारण की 6 का 7 तारखेला मी आलो. म्हणजे 1 2 3 4 आणि 5, 5वा उपवास चालू आहे. आजची 13/7. आणि नाही का मगांचा चूक झाला. 22 आणि 29 तारखेचा धरला होता. 22 29 15 तारखेचा धरला नव्हता. 8 तारखेचा तर तेव्हा टक्कलच केलो. 8 तारखेला 22 29 6 आणि आजची 13 चौथा. तर आलो आज मोटार सरकवासाठी. पाणी आटला आणि धान आलं आता पाणी लागत आहे. आता का रोवणं झाला तेवढा काही काम तर नाही आहे. काम तर आहे पण नाही तब्येतीमुळे. आणि हे बघा पूर्ण आटली. पाईप पुरा असा खिचलन आणि असं गेला. हालून त्याच जुन्या जागेवरच ठेवलून काय नाही. आणि बोगरायची तर तिकडे गेलाय पुरा पाईप. काय खरीच नसे. इकडची मोटार तिकडे गेलाय पाईप. मोटार कुठे आहे का? का आनंद बरा झाला. जय श्री गहोबा. मोटार चालू आहे आपली.